नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आकाश आणि भूमी हे मस्त एन्जॉय करत आता रिसॉर्टवरती पोहोचलेले आहेत. पण इकडे रागिणी आणि अभि यांचा प्लॅन फ्लॉपच होत चाललेला आहे. त्यांच्या हाती काहीच लागत नाही, त्यामुळं त्यांना खूप राग यायला लागलेला आहे. त्यांची खूप चिडचिड होऊ लागलेली आहे. तर रागिणी म्हणत असते की आता काय करायचं, कसा मिळवायचा तो पत्ता, कारण एवढं सगळं आपल्या हाती आलेलं होतं आणि ते हातातून निसटून चाललेलं आहे असं रागिणीचं म्हणणं असतं. काहीही झालं तरीही आपल्याला हे होऊ द्यायचं नाही असं रागिणी म्हणत असते आणि अभिला म्हणते की आता एक काम करायचं आहे. अभिला ती सांगू लागते की आता मी जे काय सांगते ना ते ऐक. आणि अभिला म्हणते की आता काय कर माहिती आहे का तू, हे सगळं जे आहे ना मी सांगते त्या पद्धतीने पौर्णिमाला फोन करून सांग. आणि तिने प्लॅन करत असते पौर्णिमाला काय सांगायचं आहे. हे सगळं सरप्राईज तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा त्यांना या गोष्टीची कल्पना नसते की यात आपण पूर्णपणे अडकले जाणार आहोत, यामध्ये आपण फसले जाणार आहोत. या गोष्टीची जाणीव जराशीही इकडे पौर्णिमा, इकडे रागिणी आणि अभिला नसते. जर यात आपण अडकलो गेलो तर कायमचं उद्ध्वस्त होऊ शकतो, हेही त्यांच्या लक्षात आलेलं नसतं. तर रागिणीने आता फुल प्रूफ प्लॅन केलेला असतो आणि तो प्लॅन असा असतो की काहीही झालं तरीही रागिणीने ठरवलेलं असतं की आता शांत राहायचं नाही. आणि मग तिने पुढचा प्लॅन रेडी केलेला असतो. इकडे आकाश आणि भूमी इकडे रूममध्ये पोहोचतात तेव्हा भूमी मात्र जाम खुश होते, कारण आत आल्या आल्या एक गाडी पुढे येते. रिमोट कार असते ती, आणि रिमोट कार आलेली असते. तेव्हा भूमी म्हणते आकाश हे काय आहे. तेव्हा आकाश म्हणतो बघ तरी. भूमी खाली वाकणार असते तेव्हा आकाश म्हणतो वाकायचं नाही, मी देतो तुला ती गाडी. आणि मग आकाश खाली वागतो, ती गाडी उचलतो आणि भूमीच्या हातात देतो. आणि मग भूमी ती गाडी बघते, त्याच्यावरती एक चिठ्ठी असते आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं वेलकम भूमी. तेव्हा आकाश म्हणतो की कसं आहे, बाळाचं आणि बाळाच्या आईचं स्वागत करायचं असेल तर ते अशाच पद्धतीनं केलं पाहिजे ना, असं आकाशचं म्हणणं असतं. आणि आकाश भूमीला म्हणत असतो की ही गाडी जी आहे ना ती आपल्या बाळासाठी आहे, आणि त्याचबरोबर हे जी चीट आहे ना त्याच्यावरती लिहिलेली लेटर आहे ना ते तुझ्यासाठी आहे, असं आकाश भूमीला सांगत असतो. आणि त्याचबरोबर आकाशचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही भूमी तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. आणि मग वेलकम भूमी लिहिलेलं असतं ते भूमी वाचते तेव्हा तिला खूप छान वाटतं. दोघंही खूप खुश असतात. आकाशने अगदी सरप्रायझेसचा पाऊस सुरू केलेला असतो. इतके सरप्रायझेस असतात ना की आकाश विचारच करू शकत नाही, एवढे सरप्रायझेस आकाशने भूमीसाठी प्लॅन केलेले असतात. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की भूमी मात्र जाम खुश होत असते. भूमीला खूप भारी वाटत असतं, एवढं सगळं आकाश तिच्यासाठी करत आहे. आणि मग पुन्हा आणखी गाडी असते तेव्हा आकाश म्हणतो की हे तर काहीच नाही आहे, ह्याच्यापेक्षा आणखी भारी भारी असणार आहे तुझ्यासाठी सरप्राईज, असं आकाश म्हणत असतो. दुसरी चीट गाडी येते, त्याच्यामध्ये अजून असतं. हे सगळे सरप्राईजेस सुरूच असतात. भूमी मात्र आनंदाने हे सगळं एन्जॉय करत असते. तिला खूप छान वाटत असतं आणि तिला मस्त वाटत असतं की हे सगळं एन्जॉय करताना तिला खूप भारी वाटत आहे. आकाशच्या जवळ ती जात असते आणि आकाशला म्हणत असते की आकाश आज ना खूप खुश आहे मी, एवढं भारी तू मला सरप्राईज दिलं आहे ना, म्हणजे मी कधी विचारच केला नव्हता, असं भूमी म्हणत असते. तेव्हा आकाश म्हणतो हे तर काहीच नाही आहे, आता पुढे बघ काय असणार आहे अजून, असं म्हणत आकाश भूमीला आणखी खुश करण्याचा प्रयत्न करत असतो. भूमीला म्हणत असतो की पुढचे सरप्राईजेस तर खूपच जबरदस्त असे असणार आहेत, तू आणखी खुश होशील, असं तो भूमीला सांगत असतो, कारण हे सगळं तुझ्यासाठी मी केलेलं आहे असं आकाशचं म्हणणं असतं. इकडे भूमी म्हणते खरंच. तेव्हा आकाश म्हणतो हो खरंच सांगत आहे, असं आकाशचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर आकाश म्हणतो की चालेल मी जरा जाऊन येतो, इथे बाहेर काय आहे का, आउटसोर्सिंगला काय आहे का ते पाहून येतो. भूमी म्हणते असं आहे का. आणि मग आकाश बाहेर जायला निघतो. आणि त्याचबरोबर भूमी म्हणत असते तुला माहिती आहे का रे आकाश, सुरुवातीला पण तुम्हाला असंच वेलकम केलेलं होतं, आणि आपल्या लग्नामध्ये आठवते का रे तो धागा होता बघ, आणि जो आपण तू माझ्या हातात बांधलेला, मी मंगळसूत्र घातलेलं, तू मला मंगळसूत्र घातलं म्हणून माझ्याकडून तो धागा बांधून घेतलेला होता. तेव्हा आकाश म्हणतो हो ना, ते अजून
अजूनही आहे माझ्याकडे तो धागा, म्हणून तर मी तुला सांगतोय ना, माझं पूर्वी जसं प्रेम होतं ना तेवढंच प्रेम आजही तुझ्यावरती आहे, असं आकाश भूमीला सांगत असतो आणि भूमीला खुश करत असतो. भूमीला म्हणत असतो की आजपर्यंत तू भरपूर सहन केलेलं आहे, पण आता मी आहे तुझ्यासोबत, असं म्हणत आकाश खुश करत असतो. त्याचबरोबर म्हणत असतो की बघितलंस ना, अजूनही तो धागा मी माझ्या हातामध्ये तसाच ठेवलेला आहे, म्हणून तर मी अजूनही तेवढाच खुश आहे तुझ्याबरोबर, असं तो सांगत असतो. भूमी म्हणत असते काय रे आकाश? आकाश म्हणतो की जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत मी असंच प्रेम तुझ्यावरती करत राहणार आहे, हे आकाशचं बोलणं असतं. भूमी पण खुश झालेली असते. आता तर उलट मी डबल खुश आहे, कारण आपलं बाळही आपल्यासोबत असणार आहे, त्यामुळं मला खूप भारी वाटत आहे, असं आकाशचं म्हणणं असतं. भूमी मात्र एन्जॉय करत असते. ही सगळी तिची जी जर्नी आहे ती भूमीला खूप छान वाटत असतं. आकाश म्हणत असतो की असंच आनंदात राहायचं आहे, सगळी दुःख आपल्या आयुष्यातून निघून गेलेली आहेत, असं भूमीला तो सांगत असतो. त्याचबरोबर आकाश भूमीला म्हणतो की मी जरा जाऊन येतो, मी तुला म्हटलंय ना की मला बाहेर जाऊन पाहून यायचं आहे, की कुठे काही नवीन आहे का, आपल्याला पुन्हा बाहेर जायचं आहे ना. भूमी म्हणते ठीक आहे, आणि आकाश म्हणतो की कसं आहे, आणखी सरप्राईजेस आहेत ना तुझ्यासाठी, मग एवढं केलंच पाहिजे ना तुझ्यासाठी, हे आकाशचं म्हणणं असतं. आणि आकाश आता बाहेर जायला निघतो. तेवढ्यात भूमी तिचा मोबाईल चेक करते. तिच्या फोनवरती फोन आलेला असतो, मनूचा फोन असतो, म्हणून भूमीला खूप छान वाटत असतं. मनू विचारत असते पोहोचलात ना व्यवस्थित, सगळा प्रवास वगैरे व्यवस्थित झाला ना, बाळाला काही त्रास नाही ना झाला, असं मनूचे प्रश्न सुरू होतात. भूमी म्हणते हो ग, अगदी व्यवस्थित पोहोचलेलो आहे, इकडे काहीही प्रॉब्लेम आलेला नाही, असं भूमी मनूला सांगत असते. आणि त्याचबरोबर मनूला म्हणत असते थोडंसं थकल्यासारखं झालं ना ग प्रवासाने, आकाश होता म्हणून मी त्याला काही बोलले नाही, कारण तो खूप खुश आहे, तो माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड आहे, असं भूमी इकडे सांगत असते. आणि त्याचवेळी भूमी म्हणते मी थोडा वेळ आराम करते आता, असं म्हणत भूमी फोन ठेवते. आणि मग मनू पण म्हणते ठीक आहे ताई, असं म्हणत मनूही तिच्या कामाला लागते. आणि मानसीने इकडे आता राजा काकांसाठी दूध बनवलेलं असतं. राजा काका यावेळेस दूध घेत असतात, हे भूमीने तिला सांगितलेलं असतं, म्हणून अगदी वेळेवर मानसीने ते दूध तयार केलेलं असतं. मानसी दूध घेऊन जाणारच असते, त्यावेळेस काळी मांजर आडवी आल्यासारखी तिथे आडवी येते, ती म्हणजे पौर्णिमा. आणि पौर्णिमा तिथं आलेली असते. आणि पौर्णिमा म्हणते की अगं जरा बघून चालायचं ना. तर मानसी म्हणते तुझं लक्ष कुठं होतं गं, म्हणजे मी इथं दूध घेऊन चालले हे तुला माहिती होतं, आणि तू येऊन धडकलीस मला, किती गरम होतं ते दूध तुला माहिती आहे का. तेव्हा लगेचच पौर्णिमा तिला म्हणू लागते तू पण बघून चालायचंस ना, तुला बघून नाही का चालता आलं, असं पौर्णिमा तिला सांगत असते. आणि त्याचवेळी मानसी तिला म्हणत असते काय हे, आणि मग मानसी म्हणते हे पुसून घ्यावं लागेल सगळं आता, असं म्हणत मानसी इथे कापड आणण्यासाठी जाते. आणि त्याचबरोबर मानसी कापड घेऊन येते, तोपर्यंत पौर्णिमाने त्या दुधामध्ये गोळ्या टाकलेल्या असतात. आणि मूर्खासारखं तिचं वागणं सुरू असतं, म्हणजे जो डिस्कस केलेला प्लॅन होता आणि त्याचबरोबर जो त्यांनी रागिनी आणि त्याचबरोबर अभिने प्लॅन ठरवलेला होता तो हा होता की आता राजा काकांच्या दुधामध्ये गोळ्या टाकायच्या, कारण आता त्यांना तर पत्ता मिळालेला नव्हता, काही करून तो पत्ता मिळवायचा आहे रिसॉर्टचा, हेच त्यांच्या डोक्यात सुरू होतं. म्हणजे या सगळ्यामध्ये आता पौर्णिमाला त्यांनी मदतीला घेतलेलं असतं. आणि राजा काकांचं जे दूध बनवलेलं आहे मानसीने त्या दुधामध्ये गोळ्या टाकायचं काम या पौर्णिमाने केलेलं असतं. आणि त्याचवेळी मानसी राजा काकांसाठी दूध घेऊन येते आणि सांगू लागते की बाबा हे घ्या बरं, तुम्ही ना वेळेवर काही खात पित नाही आहे, हे खास तुमच्यासाठी आणलेलं आहे, असं म्हणत मानसी तो दुधाचा ग्लास राजा काकांना देते. राजा काका म्हणतात काय हे अगदी वेळेवर घेऊन आलेली आहेस, जराही टायमिंग माझं चुकलेलं नाही आहे. तेव्हा मानसी म्हणू लागते हो मला माहिती होतं, अथर्व मला बोललेला होता तुम्हाला या टायमिंगला दूध लागतं, आणि जाताना काल ताईने पण सांगून गेलेली आहे, मग मी वेळेवर घेऊन आले. बरं काम नंतर करा काका, बाबा तुम्ही हे घ्या आधी, असं म्हणत मानसीने राजा काकांसाठी ते दूध आणून दिलेलं असतं. राजा काकाही खुश झालेले असतात, त्यांनाही छान वाटत असतं, मुलं काळजी करत आहेत, सगळं अगदी व्यवस्थित सुरू आहे. आणि त्याचबरोबर इकडे मानसी अथर्व यांचा सुखाचा संसार सुरू आहे. त्याचबरोबर इकडे
आता जे चालू आहे ते रागिनी आणि अभि यांचं कारस्थान आहे. त्यांच्यात पण ह्या सगळ्या कारस्थानापासून आपल्या फॅमिलीला आपण वाचवू शकतो. कारण राजा काका हे चालाकीने सर्व गोष्टी करत असतात, त्यामुळे त्यांना त्यांचा तेवढा विश्वास असतो. हे राजा काकांच्या डोक्यात सुरू असतं. त्याचबरोबर इकडे दूध घेत असतात. राजा काका दूध घेतात त्यावेळेस त्यांना आता गुंगी आल्यासारखं होऊ लागतो. त्यांनी दुधाचा ग्लास तर संपवलेला असतो, पण त्यांना झोप यायला लागलेली असते. ते म्हणतात की काय हे, माझे डोळे झाकायला लागलेत, मला जरा जास्तच त्रास व्हायला लागलेला आहे, असं राजा काकांचं सुरू होतं. त्यांना त्रास होत असतो आणि मग तेवढ्यातच पौर्णिमा ती संधी साधून तिथे येते. मानसी तर त्यांना दूध देऊन गेलेली असते निघून, मानसीला काहीच माहीत नसतं आणि राजा काका लगेच तिथे बेडवर झोपून जातात. आणि मग तिथे पौर्णिमा धावत येते. पौर्णिमा बघते तो तिथं मोबाईल असतो राजा काकांचा, तो उचलते. ते म्हणते की आता हा अनलॉक केला पाहिजे, तरच मी काहीतरी करू शकते, मी मिळवू शकते, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मग ती फोन अनलॉक करण्यासाठी फोनच्या जवळ जाते आणि म्हणते की काही झालं तरी बाबांचा हे जे थंब आहे ते वापरून मला हा फोन अनलॉक केला पाहिजे, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्यासाठी तिने फोन अनलॉक करायला इकडे राजा काकांचा हात पकडते आणि तो थंब आहे तो तिथे लावत असते. परंतु राजा काकांची हालचाल सुरू असते. राजा काका मध्येच हात हलवतात, बाजूला होतात. त्यामुळं खरं तर पौर्णिमा गोत्यात येत असते. तिला असं वाटत असतं की तिचा प्लॅन सक्सेस होणार आहे, पण राजा काका जागे होत असतात आणि त्याचमुळं ती तिथे अडचणीत येत असते. त्याचवेळी इकडे पौर्णिमा म्हणते की नाही, काही झालं तरी मला आज हे काम पूर्ण करायचंच आहे, कारण यामध्ये मला यश मिळालंच पाहिजे, हे तिचं चाललेलं असतं. आणि फायनली तिला त्या गोष्टीमध्ये यश मिळतं. ती राजा काकांचा हात पकडते आणि त्यांचा मोबाईल अनलॉक करते. एकदा का मोबाईल अनलॉक झाला की तिच्या मनासारखं घडत असतं, कारण मोबाईल अनलॉक झालेला असतो आणि राजा काकांचा मोबाईल अनलॉक झाल्यामुळं तिला आता पुढचे रिझॉर्टचे डिटेल्स काढणं सोपं चाललेलं असतं. काही करून तिला ते रिझॉर्टचे डिटेल्स मिळवायचे असतात आणि मग तिने त्या मोबाईलमधले रिझॉर्टचा जे डिटेल्स असलेला जो फोटो असतो तो फोटो काढते आणि तो फोटो लगेच रागिणीला पाठवायची तयारी करते, कारण तो फोटो काढून घेते आणि मगच ती रागिणीला पाठवते. तिची ही सगळी नाटकं सुरू असतात. इकडे रागिणी आणि अभि बसलेले असतात. रागिणी म्हणत असते, तुझ्या त्या मूर्ख बायकोला आज तरी जमणार आहे का रे काम करायला, का आज पण गोंधळ घालून ठेवणार आहे ती काय, असं रागिणी म्हणत असते. तेव्हा इकडे अभि म्हणत असतो की अगं आई, काळजी करू नको, कसं आहे माहिती आहे का तुला, ती ना शातीर आहे असलं काम करण्यामध्ये, चालाक आहे, ती नक्की हे काम करेल, तू नको टेन्शन घेऊ, असं अभि आईला सांगत असतो. त्याचं म्हणणं असतं की होईल तिला ते काम करणं, नको टेन्शन घेऊ, असं तो सांगत असतो. रागिणी म्हणत असते जमेल ना तिला, तेव्हा अभि म्हणत असतो हो ग, जमणार आहे तिला, असं अभि आईला समजवत असतो. आणि तेवढ्यातच रागिणीच्या फोनवरती फोटोज येतात. फोटो झाले की तिच्या लक्षात येतं, म्हणजे पौर्णिमाने आपलं काम केलेलं आहे, पौर्णिमाने काम सक्सेस केलेलं आहे, ही गोष्ट रागिणीला कळलेली असते. रागिणी मात्र जाम खुश होते आणि रागिणी म्हणते की चला आता रिझॉर्टचे डिटेल्स मिळालेले आहेत आणि आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे, असं म्हणत तिना म्हणते की आता पुढच्या तयारीला लागायचं. इकडे भूमी झोपलेली असते. आकाश तिथे लॅपटॉपवरती काम करत बसलेला असतो आणि त्याचवेळी भूमीच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात. भूमी म्हणत असते की काय होतंय हे सगळं, हे अशा पद्धतीनं का घडतंय, हे भूमीच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्याचवेळी भूमीला दिसतं की समोर आकाश आहे. आकाश तिच्यापासून दूर जात आहे. आकाश तिला आवाज देत आहे. भूमी आकाशला आवाज देत आहे आणि आकाश नाहीसा होतो आणि भूमी धाडकन जागी होते. आकाश आकाश करून ओरडू लागते. आकाश म्हणतो काय झालं भूमी, तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, अरे मला ना असं स्वप्न पडलेलं आहे. आकाश म्हणतो अगं काळजी करू नकोस, असं टेन्शनमुळं होऊ शकतं आणि मला काय होणार आहे का सांग बरं. अगं 7 जन्माचं आपलं नातं आहे, धागा बांधलाय हातात, आणि तुला माहिती आहे का काल तुझे लॉकेट बांधलंय ना ते किती स्ट्रॉंग आहे, बघितलंस ना, ते मला कोणाची नजर लागू नये म्हणून तू लॉकेट माझ्या गळ्यात घातलेलं आहे, आठवतंय का तुला. तेव्हा भूमी म्हणते हो ना. आणि आकाश भूमीची समजूत घालू लागतो, तिला सांगू लागतो की काळजी करू नको, असं काही होणार नाही, कारण काहीही झालं तरी हे तू माझ्यासोबत आहे ना, तुझं प्रेम आहे ना माझ्यासोबत, मला काहीच नाही होऊ शकत, असं आकाश भूमीला समजवत असतो. त्याचबरोबर इकडे भूमी म्हणत असते हो ना रे. आणि मग भूमी ही आकाशचं म्हणणं ऐकून घेते आणि दोघंही बोलू लागतात. त्याचबरोबर भूमी म्हणत असते पण आकाश, मला ना काळजी वाटत होती रे. आकाश म्हणतो काही काळजी करायची गरज नाही. इकडे आता त्या रिसॉर्टवर बरोबर पोचलेले असतात, ते म्हणजे रागिणी आणि अभि. रागिणी आणि अभि तिथं पोहोचलेले असतात. त्यांचे नखरे सुरू झालेले असतात. काही करून त्यांना आता आकाश आणि भूमी यांना संपवायचं असतं. इकडे आकाश
आकाश आणि भूमी दोघंही आता डिनरसाठी बाहेर आलेले असतात. म्हणजे तिथेच रेस्टॉरंटमध्ये आकाशने भूमीसाठी छान असं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आणि मग आकाश आणि भूमी कॅन्डल लाईट डिनरसाठी आलेले असतात. आकाश खुश झालेला असतो, भूमीही खुश असते. फायनली त्यांच्या मनासारखं घडत असतं. आणि इकडे आकाश आणि भूमी जेव्हा तिथं आलेले असतात तेव्हा मात्र त्या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. भूमी म्हणत असते की आकाश, एवढे सरप्राइजेस कधी प्लॅन केले, हे सगळं कशा पद्धतीनं केलेलं आहेस, म्हणजे तुला कधी वेळ मिळाला रे एवढं करायला, असं भूमी आकाशला विचारत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो, हो ना, हे आत्ताच केलेलं आहे सगळं, असं तो सांगत असतो. आणि त्याचवेळी रागिनी आकाशवरती बारीक लक्ष ठेवून असते. रागिनीला आकाशबद्दल जाणून घ्यायचं असतं, आज त्याला संपवायचं आहे. इकडे अभि म्हणत असतो की आज त्या आकाशचा शेवटचा दिवस आहे, कारण काहीही झालं तरी पुन्हा तो आपल्या आयुष्यात येणार नाही. आणि मग घरातले बाकीचे जे आहेत ते अगदी विष काढलेल्या नागासारखे राहणार आहेत, कारण त्यांना आपण अजिबात काहीचही करू शकत नाही, कारण ते कसे आहेत हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. कारण आकाश आहे म्हणून त्यांची ताकद आहे. एकदा का आकाश संपला की ते पण संपलेले असणार आहेत, त्यांना घाबरण्याची आपल्याला गरजच नाही, असं तो सांगत असतो. आणि आज फायनली आपला विजय होणार आहे, असं त्याचं म्हणणं असतं. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अभिला आता पौर्णिमाचा फोन आलेला असतो. अभिला पौर्णिमा म्हणत असते की खरंच अभिजित, आज ना जो सगळा हिशोब चुकता करायची वेळ आलेली आहे आणि फायनली आपल्या मनासारखं घडणार आहे. त्यावेळेस अभि पौर्णिमाला सांगत असतो, ते आकाशने आजपर्यंत घेतलेल्या प्रत्येक अपमानाचा आपण बदला घेणार आहोत, कारण त्याने आणि त्या भूमीने आपल्याला खूप त्रास दिलेला आहे. आईला, तुला, मला त्यांनी इतकं छळलेलं आहे, त्या प्रत्येक अपमानाचा बदला घ्यायचा आहे. त्या दिवशीही घरातून आईला त्याने बाहेर काढलं होतं. त्यानंतर तिजोरीतले पैसे घेताना त्याने मला जे बोललेला होता आणि त्यांनी मला खलनायक ठरवलेलं होतं, आईच्या बाबतीतही भूमीने हे केलेलं आहे. हे सगळं अभिला आठवत असतं आणि अभि भयानक चिडलेला असतो. आणि तो म्हणत असतो की आता मी शांत राहणार नाही, काहीही झालं तरीही आता सुटका नाही आणि त्याचबरोबर त्यांना सोडणार नाही, हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे त्याला आठवत असतं, अभि इकडे आकाशला म्हणालेलं असतो की जर बाळाची आईच अशी असेल तर तुमचं बाळ काय जन्माला येणार आहे, एवढी कारस्थानी बाई आहे हिने माझ्या आईला घराच्या बाहेर काढलेलं आहे. खरं तर हे सगळं त्यांची पापं असतात म्हणून शिक्षा मिळालेली असते. पण इकडे अभि आणि त्याचबरोबर पौर्णिमा आणि रागिणीला मात्र असं वाटत असतं की त्यांनी काहीच केलेलं नाही आहे, ते अगदी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहे तसं वागत असतात. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, काय सांगू अभिजित, मला तर किती काय करायला लागलं आता हे करण्यासाठी. अहो काय झालं माहिती आहे का, मानसी आहे ना, ती दूध बनवत होते, मग ती दुधाचा ग्लास सांडायला लागला, सांडलेलं दूध मानसी पुसून घेत होती, तोपर्यंत त्याच्यामध्ये मी झोपेच्या गोळ्या टाकल्या, मग बाबांच्या रूममध्ये गेले, किती रिस्क होती माझ्यासाठी ही. मग तिथं जाऊन मी तो मोबाईल अनलॉक केला आणि त्यानंतर हे सगळं मिळालेलं आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि नेमकं तिथं राजा काका आलेले असतात आणि हे सगळं बोलणं राजा काकांनी ऐकलेलं असतं. आणि फायनली राजा काकांना ही गोष्ट कळलेली असते आणि राजा काकांच्या लक्षात येतं की हे सगळं जे केलेलं आहे ते फक्त आणि फक्त पौर्णिमाने केलेलं आहे. पौर्णिमाने हा सगळा प्लॅन केलेला होता आणि तिने हे सगळं मिळवलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही आता आकाश आणि भूमीचा जीव वाचवणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, हे सगळं लक्षात आलेलं असतं. तर इकडे आकाश खाली आलेला असतो. तो म्हणत असतो की मला ना हे सगळं करायचं आहे आणि माझ्या बायकोसाठी सरप्राईज प्लॅन करायचं आहे. ते म्हणतात की आपल्याकडे खूप छान आहे बाहेर. तेव्हा आकाश म्हणतो की नाही, मी तिला बाहेर नाही घेऊन जाऊ शकत, इथेच काहीतरी मला करता येईल, असं बोलणं सुरू असतं. आणि त्याच वेळेस ते आकाशबरोबर बोलत असतात आणि रागिनी तिथे जिन्यात उभा राहून हे सगळं ऐकत असते. आणि रागिनी म्हणत असते की काही झालं तरी आता याला संपवायचंच आहे, हे सगळं रागिनीचं चाललेलं असतं. आणि आता आकाश आणि ते जे मॅनेजर असतात ते निघालेले असतात, नक्की काय प्लॅन करता येईल हे त्यांच्या डोक्यात चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे रागिनीचाही प्लॅन ठरलेला असतो की काहीही झालं तरीही आकाशला आणि भूमीला संपवायचंच आहे, कारण आकाश आणि भूमी यांच्यामुळं मला खूप त्रास झालेला आहे. आज मी रस्त्यावर आलेले आहे ती फक्त आणि फक्त या आकाशमुळे आलेली आहे. ह्याचा बाप माझ्या प्रॉपर्टीच्या मध्ये आला होता, त्याला मी संपवलेलं होतं, यालाही. आणि रागिणीला असं वाटत असतं की आता मी प्रॉपर्टीसाठी यालाही संपवणार आहे. आणि त्याच तयारीने रागिणी आणि अभि तिथं पोहोचलेले आहेत. आता आकाशवर बारीक लक्ष ठेवायचं काम
ही रागिनी करत आहे, पण त्यांना कुठं माहिती आहे की ही गोष्ट ऑलरेडी समजलेली आहे, ती म्हणजे इकडे राजा काकांना. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आकाश आणि भूमी बाहेर आलेले आहेत. भूमीसाठी खूप छान सरप्राईज आहे. पिंक आणि ब्ल्यू कलरच्या बलूनचं डेकोरेशन केलेलं आहे आणि बाहेर भूमीसाठी एक खूप सुंदर असं डेकोरेशन आहे. सगळीकडे पिंक आणि ब्ल्यू कलरचं डेकोरेशन आहे, कारण इट्स अ बॉय और इट्स अ गर्ल यापैकी आहे. आणि भूमीला हे सरप्राईज आकाशने दिलेलं आहे. आकाश भूमीकडे पाहतच राहतो आणि त्याहीपेक्षा भूमीलाही खूप आनंद झालेला असतो. भूमी ही खूप खुश झालेली असते आणि भूमी म्हणत असते की आकाश, आज मी खरंच खूप खुश आहे. तू इतकं भारी सरप्राईज मला दिलंय ना, त्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही. आणि भूमी खुश झालेली असते. आणि त्याच वेळी आता इथे नेम धरून बसलेले असतात, ती म्हणजे रागिनी आणि अभि. त्यांनी नेम धरलेला असतो आणि तोही यासाठी की आता संपवायचा आहे, ते म्हणजे इकडे आकाश आणि भूमीला. आकाश आणि भूमी यांचा रोमॅन्टिक असा डान्स सुरू झालेला असतो. आकाशला भूमीने मिठी मारलेली असते आणि भूमीला दिसतं की तिकडून काय घडत आहे ते. भूमी थोडी घाबरल्यासारखी झालेली असते. भूमीला भीती वाटत असते आणि तेवढ्यातच भूमी आणि त्याचबरोबर राजा काका सगळेजण ओरडतात आकाश म्हणून आणि गोळी चालवली जाते. पण ती गोळी जी असते ती बाजूला गेलेली असते. घाबरून आकाश खाली पडलेला असतो, कारण आता आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे की आकाश हा अभिच्या मागे जात आहे. माझ्या बायकोला आणि माझ्या बाळाला संपवण्याचा तू प्रयत्न करत आहे असं म्हणत आकाश अभिच्या मागे धावत गेलेला आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. आता गोळी फक्त आकाशला चाटून गेलेली आहे, त्याला काहीही झालेलं नाही. राजा काकांनी ऐन वेळी येऊन आकाशला सावध केलेलं असतं, म्हणून तर आकाशने भूमीचा जीव वाचवलेला असतो, बाळाचा जीव वाचवलेला असतो आणि त्याचा स्वतःचा जीव हा राजा काकांनी वाचवलेला असतो. त्यामुळं आता राजा काकांनी रागिनी आणि अभिचा डाव उधळलेला असतो आणि राजा काका आता रागिनीला कसं पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.